दुसरा प्रश्न, तुम्ही दादांना काहीतरी पर्सनली बोलत होता, ते विषय काय होता? तर पर्सनली असा विषय की आता आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ही जी नेते मंडळी फिरायली, या नेते मंडळीला निवेदन देण्याचं काम चालू आहे। मग या निवेदन देण्याच्या संदर्भात काल थोडासा वसमतला गोंधळ झाला आणि या गोंधळामुळे एक वेगळा मेसेज चालला। मग दादाने या ठिकाणी सांगितलं की कोण्याही नेत्याला याच्यानंतर तुमची भूमिका स्पष्ट करा म्हणून विचारायचं नाही, कोण्याही नेत्याकडे जायचं नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं निवेदन द्यायचं नाही। ज्या दिवशी समाजाचं एकदाच ठरल त्या दिवशी आपण सर्व समाज मिळून त्या ठिकाणी जाब विचारायला जाऊ। त्यामुळे याच्यानंतर कोणाला रोकायचं नाही, कोणाला विचारायचं नाही। कोण्याही नेत्याला सर्व सकल मराठा समाजाचं नाव लावून कोणीही याच्यानंतर आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम या ठिकाणी करू नये। कारण ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।